माझ्या लग्नाला फक्त 3 महिने झाले होते. एक दिवस माझा नवरा ऑफिसला गेला आणि सासूबाई माझ्या हातात एक बंद लिफाफा देत म्हणाल्या, हे तुझ्या आईने लग्नाच्या दिवशी मला दिलं होतं, पण उघडायला आजचा दिवस सांगितला होता. मी थरथरत्या हातांनी तो लिफाफा उघडला आणि त्यात लिहिलेलं वाचताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या पत्रात माझ्या आयुष्याचं असं एक सत्य होतं, जे माझ्या आईने माझ्यापासूनच लपवून ठेवलं होतं. माझं नाव अन्वी. लहानपणापासून माझी आई माझ्यासाठीच जगत होती. बाबा माझ्या 5व्या वर्षी गेले आणि आईने कष्ट करून मला मोठं केलं. तिने कधीच दुसरं लग्न केलं नाही. नेहमी म्हणायची, माझं आयुष्य तू आहेस. माझं शिक्षण पूर्ण झालं आणि माझं लग्न अमित सोबत झालं. सासरचं घर प्रेमळ होतं. सासूबाई मला मुलीसारखं वागवत होत्या. लग्नानंतर 3 महिने आनंदात गेले. एका सकाळी अमित ऑफिसला गेल्यावर सासूबाईंनी कपाटातून एक लिफाफा काढला. त्या म्हणाल्या, तुझ्या आईने हा लिफाफा लग्नाच्या दिवशी माझ्याकडे ठेवला होता. तिने सांगितलं होतं, 3 महिन्यांपूर्वी उघडू नका. माझे हात थरथरत होते. मी पत्र उघडलं. त्यावर लिहिलं होतं, प्रिय अन्वी, हे पत्र तू वाचत असशील तर कदाचित मी तुझ्यापासून दूर असेल किंवा तुला सत्य सांगायची वेळ आली असेल. मी पुढे वाचू लागले. मी तुझी जन्मदाती आई नाही. क्षणभर माझा श्वास थांबला. 20 वर्षापूर्वी एका पावसाळी रात्री मंदिराच्या पायऱ्यांवर तू मला सापडली होतीस. तुझ्या गळ्यात फक्त एक छोटंसं लॉकेट होतं. मी तुला पोलिसांकडे नेलं. अनेक महिने तुझ्या आईवडिलांचा शोध घेतला, पण कोणीच आलं नाही. त्या दिवसापासून मी तुला माझी मुलगी मानलं. तुझ्यासाठी जगले, पण मला भीती होती. जर हे सत्य लवकर सांगितलं तर तू मला सोडून जाशील. माझे डोळे भरून आले. पत्रात पुढे लिहिलं होतं, तुझ्या लग्नानंतरच तुला हे सांगायचं ठरवलं, कारण आता तू स्वतःचे निर्णय घेण्याइतकी मजबूत झाली आहेस. मी रडतच माहेरी धाव घेतली. आई अंगणात बसून माझी वाट पाहत होती. मला पाहताच ती उठली. मी तिच्या गळ्यात पडले. आई, तू मला जन्म दिला नसशील, पण मला आयुष्य दिलंस. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, आज मला एकच भीती होती, हे सत्य ऐकून तू मला आई म्हणणं बंद करशील. मी तिचे हात घट्ट पकडले. आई होण्यासाठी जन्म देणं पुरेसं नसतं. आयुष्यभर निस्वार्थ प्रेम करणं लागतं. तेवढ्यात अमित आणि सासूबाईही तिथे आल्या. अमित हसत म्हणाला, आई, आजपासून तुम्ही अन्वीचीच नाही, आमचीही आई आहात. त्या दिवशी मला समजलं, रक्ताची नाती जन्म देतात, पण प्रेमाची नाती आयुष्य घडवतात. खरे आई वडील ते नसतात जे जन्म देतात. खरे आई वडील ते असतात जे कोणतीही अपेक्षा न ठेवता आयुष्यभर साथ देतात.